दिल्ली पासून जवळपास 150 ते 200 किलोमीटरवर असणाऱ्या हरियाणाच्या बॉर्डरवर संघू बॉर्डर किंवा सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलन आणि त्यांच्या मागण्या डिमांड काय आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप महत्वपूर्ण माहिती आज आपण यामध्ये कलेक्ट केलेली आहे आणि सर्वात महत्वाचं स्वामीनाथन आयोग नेमका आहे तरी काय, शेतकऱ्यांचं हे आंदोलन कशासाठी सुरू आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. द फार्मर प्रोटेस्ट 2.0 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी जे शेतकरी कायदे बनले होते त्या विरोधात अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि विविध ठिकाणाहून शेतकरी त्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. जवळपास 100 ते 200 संघटना, नियर अबाउट 100 to 200 ऑर्गनायझेशन, युनायटेड ऑर्गनायझेशन एकत्र आलेले आहेत आणि त्याच्या संघटनेचं नाव दिलंय संयुक्त किसान मोर्चा. संयुक्त किसान मोर्चा आणि दुसरं आहे किसान मजदूर मोर्चा. हे नॉन पॉलिटिकल पार्टी आहेत आणि यांचं सध्या आंदोलन सुरू आहे. आता नेमकं हे एम एस स्वामीनाथन आयोग काय आहे तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. आता शेतकरी आंदोलन हे दिल्लीकडे जाण्यासाठी त्यांच्या मागण्यासाठी त्यांनी तिथं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि सध्याचे गव्हर्नमेंटने एक मागणी केली होती की हे आंदोलनकर्ते बहुसंख्यक असल्यामुळं, संख्येनं जास्त असल्यामुळं की स्टेडियम मध्ये त्यांना एक ठेवण्याची विनंती किंवा जेल बनवण्याची विनंती केली होती, पण दिल्ली सरकारनं ते नाकारली. कारण फुटबॉल स्टेडियम मध्ये जागा व्यवस्थित असल्यानं त्या ठिकाणी त्यांना शेतकऱ्यांना कैद करायचं होतं, पण ते सध्या रद्द झालेलं आहे स्टेडियम. आता पाहूया की त्यांची मागणी आहे नंबर 1, WTO मधून भारताने माघार घ्यावी, जे सध्या विवादित आहे किंवा सध्या ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा असल्यामुळं आणि त्यावर विचार सुरू आहे आणि ते शक्य काय होतंय किंवा काय नाही हे अवघड विषय आहे, कॉन्ट्रोवर्शियल पॉइंट आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, याची अगोदर गॅट नावाचा एक करार होता आणि हा 1948 मध्ये होता. त्यानंतर 1995 मध्ये WTO ची स्थापना झालेली आहे आणि या स्थापनेमध्ये जगातील जेवढे देश आहेत 193-94 संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये, युनायटेड स्टेट मध्ये, त्यांनी विविध देशांना आयात निर्यात करण्यासाठी कर लावायचा नाही, मुक्त व्यापार पद्धत ठेवायची म्हणून. आणि भारताला शेतकऱ्यांना जी सवलती द्यायच्या त्याच्यावर सुद्धा बंधने येतात, म्हणून हा WTO मधून भारताने बाहेर पडावे. कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे, प्रत्येकाच्या घरी शेती आहे आणि शेतीवर सर्व परिवार अवलंबून आहेत, म्हणून यामधून बाहेर पडावं असं यांची मागणी आहे. त्यानंतर मिरची, हळद आणि मसाल्यांचे पदार्थ यासाठी सुद्धा एक राष्ट्रीय आयोग किंवा नॅशनल कमिशन तयार करावा. आता नॅशनल कमिशनचं काम असतं की विविध गोष्टीवर अभ्यास करून रिपोर्ट सादर करणे की या फळांसाठी किती आपल्याला मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजेच मूलभूत किंमत किंवा मुख्य किंमत निर्णय घ्यायचा आहे किंवा ठरवायचे आहे, ज्यावर सर्वांनी त्या किमतीवरच त्याची खरेदी केली पाहिजे. आणि हाच मुख्य फायदा MSP चा आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस किंवा हमी भाव. आणि सध्या ह्या मसाल्यांची मागणी भरपूर आहे आणि भाव कमी जास्त होत असतात. एकतर भाव वाढतो आणि एकतर भाव कमी होतो. वाढलेला भाव सर्वांना दिसतो पण कमी झालेला भाव शेतकऱ्यांच्या वेदना कुणाला दिसत नाहीत, म्हणून त्याची निश्चिती करण्यासाठी ह्या स्वामीनाथन आयोगाने याचे रिकमेंडेशन केलेले आहे. आता स्वामीनाथन आयोगाने काय केलेलं आहे, जवळपास इकडे लक्ष द्या, 18 मे 2004 ला या आयोगाची स्थापना झालेली आहे. 2006 पर्यंत किंवा 5च्या शेवटी जवळपास 5 ते 6 रिपोर्ट, अहवाल या स्वामीनाथन आयोगाने सरकारला दिलेले आहेत आणि या अहवाल सरकारनं स्वीकारला सुद्धा आहे, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जवळपास या 6 अहवालामध्ये 206 ते 205 रिकमेंडेशन केलेले आहेत. सरकारला शेतीसाठी या आयोगानं अभ्यास करून शेतकऱ्याची दैन अवस्था दूर करण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी 206च्या आसपास त्यांनी शिफारसी केलेल्या आहेत. त्या शिफारशीमध्ये काही महत्वाच्या शिफारशी आपण पाहणार आहोत. आता भूसंपादन कायदा 2013 लागू करण्यात यावा असं ह्या आंदोलकांचं मागणी आहे. लखीमपूर खीरी हिंसाचार पीडितांना न्याय देण्यात यावा ही पुढची मागणी आहे. मिनिमम सपोर्ट प्राइस MSP हमीभाव कायदा लागू करावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, कारण स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केलेल्या नाहीत. जसं मूलभूत हक्क आपल्याला मिळालेले आहेत, मूलभूत कर्तव्य काय असावेत ह्या ठरवण्यासाठी स्वर्णसिंग कमिटी नेमण्यात आली किंवा कोणत्याही गोष्टी अहवाल सादर करण्यासाठी एक कमिशन नेमलं जातं आणि त्याच्या शिफारशी किती घ्यायच्या हे गव्हर्नमेंट डिसाईड करत असतं. म्हणून हा स्वामीनाथन हे प्रसिद्ध डॉक्टर MS स्वामीनाथन त्यांच्या
अभ्यासामुळे हे स्वामीनाथन आयोगाने शिफारशी केलेल्या आहेत आणि त्यांनी हरित क्रांती म्हणून गव्हाचं उत्पन्न आणि भाताचं उत्पन्न भारतभर वाढवलं आहे. त्यानंतर पुढची मागणी आहे, नेक्स्ट डिमांड, 58 वर्षावरील शेतकरी अधिक मजूर किंवा वर्कर. आता या ठिकाणी खूप महत्वाचा एक पॉइंट आहे की वर्कर मजुरांना 10,000 रुपये पेन्शन लागू करावे. आता मजुरामध्ये बी दोन प्रकार आहेत, एक ऑर्गनाइज्ड संघटित आणि दुसरे आहेत असंघटित नॉन ऑर्गनाइज्ड. आता नॉन ऑर्गनाइज्ड मध्ये असे शेतकरी जे आहेत किंवा मजुरीनं जाणारे आहेत यांना कुठलीही एक पगारी सुट्टी भेटत नाही किंवा महिलांना पगारी सवलती भेटत नाहीत किंवा काही भत्ते भेटत नाहीत आणि जास्तीत जास्त मजुरांची संख्या जी आहे ती अनऑर्गनाइज्ड म्हणजे असंघटित शेतकरी मजूर आणि शेतीवर अवलंबून असणारे मजूर आहेत. यांना कुठल्याही सरकारच्या जास्तीत जास्त सुविधा मिळत नाही. ज्या गव्हर्नमेंटमध्ये आहेत कंपनीमध्ये त्यांना एक तर पगारी सुट्टी मिळते किंवा विविध विशेष सवलती किंवा भत्ता मिळत राहतो. मग जास्त काम तर करणारे लोक हे असंघटित मजूरच आहेत. मग अशा लोकांना सुद्धा काही सवलती मिळाल्या पाहिजेत म्हणून ह्या शिफारशी अभ्यासपूर्ण मागितलेल्या जात आहेत. याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. गावापासून विविध ठिकाणी चौकामध्ये लोक मिस्त्री काम किंवा विविध कामासाठी थांबले असते हे सगळे असंघटित मजूर आहेत, नॉन ऑर्गनाइज्ड लेबरर. शेतकरी आणि शेतमजुरांचे कर्ज माफ करावे ही एक मागणी आहे. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जामध्ये सरकारनं सहकार्य करून 4% दर करावा. आता शेतीसाठी जे कर्ज मिळणार आहे त्याच्यासाठी सरकारनं हस्तक्षेप करून बँकांना सांगून किंवा त्यांना काही सबसिडी देऊन जे व्याज आहे ते फक्त व्याज दर 4% शेतकऱ्यांसाठी ठेवावं हे ह्या मागणी यांची आहे आणि हे एम.एस. स्वामीनाथन आयोगामध्ये त्यांनी सांगितलेले. त्यानंतर डिझास्टर किंवा संकट किंवा क्लॅमिटी किंवा अचानक येणारी आपत्ती सामान्य परिस्थिती निर्माण होईपर्यंत, जर एखादा पाऊस झाला, एखादी गारपीट झाली, वादळ झालं किंवा पूर आला तर अशी परिस्थिती आलेली आहे 2-3 महिने ती सामान्य स्थितीवर येऊस तर नॉर्मल सिच्युएशन होईपर्यंत त्या कर्ज आणि कर्जावरचं व्याज वसुली सुद्धा थांबवली पाहिजे आणि व्याज सुद्धा थांबवलं पाहिजे अशी सुद्धा रिकमेंडेशन स्वामीनाथन आयोगाने केलेली आहे. कारण का सगळ्यात जास्त त्रास हा शेतकऱ्यांना होतो. पाठीमागे आपण काही व्हिडिओ पाहिलेत, काही ठिकाणी सोयाबीनचे ढिगारे वाहून गेलेले आहेत, पीक वाहून गेलं. गारपिटीनं फक्त घोषणा देत असतात बरेच ठिकाणी पण त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळत नाही आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ते संकट स्थिर होईपर्यंत शेतकऱ्यावर जास्त वसुलीचा कर्जाचा त्रास बँकाकडून होऊ नये म्हणून हे मागणी आहे. शेती आणि जंगल नॉन ऍग्रिकल्चर लँड ही कॉर्पोरेटला किंवा उद्योगासाठी देऊ नये. उद्योग इंडस्ट्री का तर शेतीवर विविध गोष्टीचा आपल्याला उपयोग करता येतो. जंगल हे नॉन ऍग्रिकल्चर जमीन आहे आणि ही तशीच राखीव ठेवावी जेणेकरून उत्पन्न वाढवता येईल किंवा शेती वाढवता येईल. आणि जर आपण ही जमीन जर कॉर्पोरेट किंवा विविध ठिकाणी दिली तर शेतीवरचं प्रमाण कमी होईल म्हणून ती जमीन विविध ठिकाणी आपण उद्योगासाठी देऊ नये ही एक त्यांची मागणी आहे. त्यानंतर आता ही जी फसल बीमा योजना आहे ती पूर्ण देशामध्ये लागू करावी आणि सर्व पिकांना देण्यात यावी अशी मागणी आहे. काहीच पिकांना फसल बीमा योजना दिली जात असते. त्यानंतर शेती कर्ज जे आहे त्याची जी सुविधा आहे तर प्रत्येक गरीबापर्यंत लास्ट माइल म्हणजे शेवटच्या किंवा एकदम जे गरजू व्यक्ती आहेत ज्यांना त्यापर्यंत कर्जाची सुविधा पोहोचली पाहिजे. मोठ्या शेतकऱ्यांना कर्ज आणि विमा जास्त मिळतो तर जे काही अल्पभूधारक आहेत किंवा सीमांत शेतकरी आहेत त्यांना अशा सुविधापासून बऱ्याच ठिकाणी बँकामध्ये त्यांना कर्जाच्या सुविधा दिल्या जात नाहीत ही सुद्धा एक त्यांची मागणी आहे. त्यानंतर स्वामीनाथन आयोगाने सांगितलेलं आहे महिला जे किसान आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांना किसान क्रेडिट कार्ड दिलं पाहिजे जेणेकरून महिलांचा अर्थव्यवस्थेमध्ये गणना केली जायला पाहिजे. आता अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिक्स मध्ये सर्वात मोठा वाटा जे आहे ते आता महिलांचा भाग जे आहे ते शेतीमध्ये आहे. यांच्या कामाचा सुद्धा विचार झाला पाहिजे आणि त्यांना सुद्धा एक काम करणारा किंवा उत्पन्न निर्माण करणारा घटक शेतीवर म्हणून त्यांची गणना केली पाहिजे आणि म्हणून किसान क्रेडिट कार्ड आणि विविध त्यांना सवलती दिल्या पाहिजेत. कृषी जोखीम कोष म्हणजे एक ऍग्रिकल्चर फंड बनवायचा आहे शेतीसाठी. ज्यावेळेस संकट येईल आणि शेतकऱ्यावर अन्याय किंवा विविध ठिकाणी एक नैसर्गिक संकट आपत्ती येणार आहे आणि पिकांचं नुकसान होईल त्या टायमाला तो फंड
शेतकऱ्यांना देण्यात येईल आणि त्यांना विविध सवलती देऊन त्यांचं संरक्षण केलं जाईल. आता विविध लोकांचं ह्या मागण्यासाठी सुद्धा विरोध आहे, पण शेतीचा जर अभ्यासपूर्ण हा स्वामीनाथन आयोग पाहिला आणि मागण्या पूर्ण जरी नाही झाल्या तरी काही मागण्या ह्या शेतीसाठी आवश्यक, मजुरांसाठी आवश्यक आहे. आपण शेतकरीचे मुलं म्हणून ह्या गोष्टीकडे अभ्यासपूर्ण पद्धतीनं बघितलं पाहिजे. त्यानंतर जी सरप्लस जमीन आहे, म्हणजे शेतीपासून जी उरलेली जमीन आहे, उद्योगापासून उरलेली जमीन आहे, रिकामी जी जमीन आहे, तर त्या जमिनीला सुद्धा त्याचं एक वाटप करून शेतीसाठी दिलं पाहिजे किंवा वनीकरणासाठी दिलं पाहिजे, असं यामध्ये मागणी आहे किंवा त्या रिकमेंडेशन केलेलं आहे. सरप्लस म्हणजे एक्स्ट्रा असणारी जमीन, तर त्या जमिनीमध्ये शेतीसाठी जर उपयोग केला तर शेतीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये दुसरे पिकं घेता येतील, वन किंवा हॉर्टिकल्चर किंवा वनशेती केली जाईल. आता इथं आपण 2-3 काही एक MSP पाहू, मिनिमम सपोर्ट प्राइस, हमी भाव कोणाला किती दिलेला आहे. आता मसूरला अगोदर 2-3 हजार हा हमी भाव होता, तो सध्या 6,425 आहे. हरभऱ्याला सध्या 5,230 आहे आणि गव्हाला 2,275 आहे. याचा अर्थ आहे की आपण या किमतीलाच गहू विकत घेतला पाहिजे, याच्यापेक्षा कमी घेता येणार नाही. जर तशी किंमत मार्केटमध्ये झाली तर हा गहू पूर्ण सरकार घेणार, अलग लक्षामध्ये. तर आता विविध जे प्रमुख पिकं आहेत दुसरे, त्यांना सुद्धा हमी भाव, जसं की सोयाबीन आहे, त्यानंतर ऊस आहे, या पिकांचा हमी भाव वाढला पाहिजे. कमीत कमी 5, 6, 7 हा असा असला पाहिजे, कारण का त्याचा खर्च जास्त होत आहे आणि त्याचं उत्पन्न आणि त्याला भाव कमी लागत आहे. त्याच्यामुळं जर किंमत ठरवली की आता गहू जे आहे, तर हा कुणीही घेत असताना उत्पन्न निघाल्यानंतर, संकट आल्यानंतरही 5,000 रुपये क्विंटलने घ्यावा. ही जी MSP मिनिमम सपोर्ट प्राइस हमी भाव जर सरकारनं दिला, उद्योगपती असो, कुणीही असो किंवा व्यापारी असो, त्याला 5,000नच तो गहू घ्यायचा आहे. आणि जर बाजारामध्ये जर किमती कमी झाल्या तर मग ते गहू सरकार घेऊन त्याचं वितरण पुन्हा करणार आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा, कारण असेच व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला मोटिवेशन आणि आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. जय हिंद, जय भारत.